Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.4 Journey to the West lessons warming up from your class 7th English textbook. नमस्कार विद्यार्थ्यांनो, हा तुमचा लेसन आहे 1.4 जर्नी टू द वेस्ट आणि पेज नंबर 17 वरील तुम्हाला या पानावर दिसत असेल की ते जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील प्रवास यावर आधारित हा धडा आहे आणि यॉन शॉन्ग यांचे चित्र. तर इथे आपल्याला सांगितलंय की मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Wukong or Monkey King. This novel is a classic of Chinese literature. It was written in the 16th century by Wu Chen. Does the passage remind you of few things you read in your history textbook लास्ट इयर? आता इथे तुम्हाला यॉन शॉन्ग याच्याबद्दल किंवा त्याच्या प्रवासाबद्दल आधारित ही जी कादंबरी आहे जर्नी टू द वेस्ट त्यावर आधारित एक पॅसेज आपल्याला इथे दिलेला आहे आणि आपण आता ह्या पॅसेज वाचणार आहे. तत्पूर्वी आपल्याला वॉर्मिंग अप म्हणजे जसं आपण शरीराचा व्यायाम करतो तसंच आपल्याला ब्रेनला सुद्धा एक्सरसाइज द्यायची आहे. लास्ट इयर तुम्ही हिस्ट्रीमध्ये जे काही शिकला त्यावर आधारित थोडेसे प्रश्न इथे विचारलेले आहेत. काळजी करू नका, त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला इथे दिलेली आहे. सो तुम्ही या प्रश्नांची उत्तरे इथे सोडवा. हा जो आहे यॉन शॉन्ग याचे चित्र आहे. आता बघा, पहिला प्रश्न काय विचारलाय, हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटन्स, ओशन्स एक्सेट्रा टुडे. म्हणजे माणसं आजकाल वाळवंटातनं, जंगलातनं, पर्वतातनं, समुद्रातनं मार्ग कसा काढतात. हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट, आणि भूतकाळात ते कसा मार्ग शोधायचा याच्यावर चर्चा करा. तर ठीक आहे, मी तुम्हाला इथे दोन्ही सांगते. टुडे टेक्नॉलॉजी आहे, पीपल यूज GPS डिव्हायसेस, स्मार्टफोन्स अँड अदर नेव्हिगेशनल टूल्स. तुम्हाला माहिती आहे आपण कुठेही गेलो तर आपण GPS काढतो लगेच मोबाईलमध्ये किंवा स्मार्टफोन असतात आपल्याकडे, नेव्हिगेशनल टूल्स आहेत. मॅप अँड कंपास हा दुसरा एक साधन आहे जे आपण आज वापरतो. डिजिटल वापरतो किंवा फिजिकल, अँड कंपास आर स्टील इन यूज. ट्रान्सपोर्टेशन थर्ड मीडियम आहे आपलं. ॲडव्हान्स व्हेकल्स, शिप्स अँड एअरक्राफ्ट्स इक्विप्ड विथ नेव्हिगेशन सिस्टम. फोर्थ आहे सॅटेलाइट सिस्टम. सॅटेलाइट इमेजिंग अँड नेव्हिगेशन सिस्टम हेल्प इन प्रिसाइज लोकेशन ट्रॅकिंग. सो आपल्याला जिथं जायचं तिथे बरोबर मदत करण्यासाठी टेक्नॉलॉजी, मॅप्स, ट्रान्सपोर्टेशन, सॅटेलाइट आहे. पण भूतकाळात किंवा इतिहासामध्ये काय केलं जायचं तर स्टार्स, तारे हे खूप मोठं माध्यम होतं. नेव्हिगेटर्स यूज स्टार्स, स्पेशली द नॉर्थ स्टार फॉर नेव्हिगेशन. लँडमार्क्स म्हणजे काय, नॅचरल लँडमार्क म्हणजे आपलं ठरलेलं ठिकाण. जसं आपण म्हणतो की माझं घर ना शाळेजवळ आहे किंवा मंदिराजवळ आहे, हे लँडमार्क झालं ठिकाणाजवळ. नॅचरल लँडमार्क पण नैसर्गिक लँडमार्क खुणा होत्या या. अँड फिजिकल फीचर्स वेअर क्रिटिकल फॉर वे फाइंडिंग. थर्ड होतं मॅप्स अँड कंपासेस. तुम्ही जर पायरेट्स ऑफ द कॅरेबियन हा जो पिक्चर कधी पाहिला असेल ना, त्याच्यामध्ये खूप छान त्यांनी वापर केला आहे ताऱ्यांचा, लँडमार्क्सचा, मॅप्सचा. बेसिक मॅप्स अँड मॅग्नेटिक कंपासेस वेअर युज्ड. सन अँड मून किंवा सूर्य आणि चंद्राचा सुद्धा उपयोग करायचे मार्ग निश्चित करण्यासाठी. द पोझिशन ऑफ द सन अँड मून हेल्प इन डिटरमाइनिंग डायरेक्शन्स. ॲनिमल बिहेवियर, प्राण्यांचं वर्तन सुद्धा खूप मॅटर करायचं. ऑब्झर्विंग द बिहेवियर ऑफ ॲनिमल्स सच ॲज बर्ड कुड इंडिकेटेड डायरेक्शन. समुद्रावरील जे पक्षी ज्या दिशेने प्रवास करतात त्याचाही तिथे वापर केला जायचा किंवा प्राण्यांचा वर्तनाचा वापर केला जायचा. सो पायरेट्स ऑफ द कॅरेबियन हे उत्तम उदाहरण आहे की ते कसं प्रवासात प्राणी असेल, मॅप्स असतील, तारे असतील याचा उपयोग करायचा. नसेल बघितलं पिक्चर तर बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गेस द मिनिंग ऑफ हॉर्सबॅक म्हणजे ट्रॅव्हलिंग बाय रायडिंग अ हॉर्स, घोड्यावर स्वारून प्रवास करणे. स्नो क्लॅड म्हणजे कवर्ड विथ स्नो, मराठीत बर्फाने आच्छादित. आणि स्क्रिप्चर्स म्हणजे होली सॅक्रेड बुक्स ऑर रायटिंग म्हणजे मराठी पवित्र शास्त्र धर्मग्रंथ. व्हॉट वॉज यॉन शॉन्ग ड्रीम? यॉन शॉन्गचं स्वप्न काय होतं? यॉन शॉन्ग्स ड्रीम वॉज टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. सेकंड क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. आता हिस्टॉरिकल म्हणजे काय, ऐतिहासिक, आणि फिक्शनल म्हणजे काय की काल्पनिक पात्र, याला फिक्शनल म्हणतात.
फर्स्ट, इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज अगो. म्हणजे भारतीय जे व्यापारी होते ते खूप वर्ष आधीपासनं किंवा शतकं आधीपासनं प्रवास करतात समुद्रावरनं. तर हे हिस्टॉरिकल आहे, कारण खरंच आपले इथनं बरेच साहित्य, मसाल्याचे पदार्थ बाकी पाश्चात्य देशात जायचे. तो हिस्टॉरिकल आहे, खरं आहे. सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 voyages. सिंदबाद आणि त्याच्या 7 सफरी. खूप सुंदर नाटक आहे. तुम्ही पिक्चर आहे, कहाणी आहे, तुम्ही बघितली नसेल नक्की बघा. मूवी पण आहे त्याचा. तर हे फिक्शनल आहे टोटल, कारण खरा सिंदबाद होता का, त्याच्याबरोबर घडलेल्या गोष्टी जे सांगितल्या जादुई त्या फिक्शनलमध्ये मोडतात. थर्ड आहे, नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग जो होता 20व्या शतकात चंद्रावरती तो उतरला. तर हे हिस्टॉरिकल आहे, कारण हे सगळ्या जगाला माहिती आहे की ही घटना सत्य होती, पण इतिहासात घडली होती, म्हणून हे हिस्टॉरिकल आहे. अल्लादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. तुम्ही अल्लादीनची स्टोरी पाहिली असेल ना, तर त्या अल्लादीनच्या स्टोरी काय होतं बरं नाव त्याचं, तुम्ही कमेंट करून सांगू शकता का अल्लादीनच्या स्टोरीचं नाव काय होतं. सो अल्लादीन कुड फ्लाय, तो उडू शकत होता त्याच्या फ्लाइंग कार्पेटवरती किंवा मॅजिक कार्पेटवरती. तर फिक्शनल आहे, कारण हे आपण गोष्टींमधनं ऐकलंय. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्कर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. म्हणजे अलेक्झांडर जो होता द ग्रेट, त्यानं अनेक देश जिंकले होते भारतात येण्यापूर्वी. तर हे नक्कीच हिस्टॉरिकल आहे, कारण अलेक्झांडर खरोखर ऐतिहासिक पात्र आहे. गुलिव्हर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपुट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ ब्रॉबडिंगन. तर इथे आपल्याला माहिती गुलिव्हरची गोष्ट की तो बुटक्यांच्या देशात जातो, आणि मग त्याचंही नाव मला माहिती नाही खरं. तुम्हाला माहिती आहे का? ते टोटल फिक्शनल आहे, कारण ही गोष्ट आहे. देअर्स अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोइंग ऑन द अर्थ. असं म्हणतात की एक माणूस आहे जो चंद्रावरून आपल्याला बघत असतो. तर हे टोटल फिक्शनल आहे, काल्पनिक आहे, कुणीतरी रचलेली गोष्ट. एम्परर अशोकाज एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. म्हणजे जे सम्राट अशोक होते त्यांचं जे साम्राज्य होतं ते अफगाणिस्तान ते बांगलादेश पसरलेलं होतं. तर हे सत्य आहे, कारण इतिहासात ते सत्यात होऊन गेले, पण ही ऐतिहासिक गोष्ट आहे म्हणून हिस्टॉरिकल येणार आहे. फाइंड प्रिपेअर अ मॅप ऑफ यॉनशॉंग ट्रॅव्हल रूट. त्यांनी सांगितलंय की तुम्ही आता यॉनशॉंगचा प्रवास तुम्हाला सांगितलेला आहे की तो तिकडनं आला इकडनं आला, काय झालं काय नाही, पण आपण आता याचा मॅप तयार करूयात. तर रूट काय काय त्याचा बघा. स्टार्टिंग फ्रॉम चायनात तो निघाला. यॉनशॉंग ट्रॅव्हल थ्रू द गोबी डेझर्ट, क्रॉस द तियान शांग माउंटेन रेंज अँड कंटिन्यूड ऑन द सिल्क रोड थ्रू रिजन्स दॅट आर नाऊ किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान अँड पाकिस्तान बिफोर रिचिंग इंडिया. म्हणजे तो तसा प्रवास केला. आणि भारतामध्ये इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. आता हा बघा, हा यॉनशॉंग्स रूट फ्रॉम चायना टू इंडिया 629 to 645 AD. तर इथे तुम्हाला अगदी व्यवस्थित डेझर्ट ऑफ गोबी तुम्हाला बरं दिसत असेल, किंवा इथे सिल्क रूट्स आहे दिलेले. तर तो तिथून जे किर्गिस्तान आहे, अफगाणिस्तान, हे सगळं इथे दिलेलं आहे. त्या मार्गाने त्याने भारतामध्ये इथे प्रवेश केलेला आहे. सो हा मॅप तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसली माहिती मिळवायची असेल किंवा कोणत्या व्हिडिओचे वॉर्मिंग अप हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.